नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या YouTube चॅनलमध्ये। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे महा टीईटी अर्थातच महाराष्ट्र टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षेचं आयोजन होऊ घातलेलं आहे। येत्या 23 नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे। मित्रांनो, टीईटी पेपर 1 असा हे त्याचं प्रमाणपत्र आहे आणि टीईटी पेपर 2 हे बघा हे त्याचं प्रमाणपत्र आहे। तर टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 हे दोन्ही परीक्षा आपल्याला शिक्षक होण्यासाठी आवश्यक झालेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे, त्याच्यामुळे हे आता बंधनकारक झालेलं आहे। तर मी तुम्हाला हे प्रमाणपत्र म्हणजे मी काही असं खूप काही अचीव केलेलं आहे हे दाखवण्यासाठी नाही दाखवते मित्रांनो, कारण आज मी तुमच्या समोर उभा आहे तर तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये आपल्याला कसं पास होता येईल आणि काय तयारी करावी लागेल याच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी आहे। मी खूप मोठा मार्गदर्शक नाही आहे आणि खूप मोठा नॉलेजियस व्यक्ती देखील नाही आहे असं मी कधीच म्हणत नाही आहे। पण मी जर ही परीक्षा दिलेली आहे तर मला या परीक्षेच्या बाबतीत जी काही माहिती मिळालेली आहे, जसा की माझा अनुभव आहे, त्या अनुभवावरून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगणार आहे की या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणती पुस्तके वापरली पाहिजेत। मित्रांनो बघा, पुस्तकं खूप सारी पुस्तकं आहेत। आपण मार्केटमध्ये पुस्तकं एवढी सारी अवेलेबल असतात, इथे ठेवून देतो मी एकदा। त्यांच्यापैकी आता पुस्तक उचलूनच दम लागला। परीक्षेची तारीख 23 नोव्हेंबर आहे आणि 23 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे आजची तारीख बघा, आज व्हिडिओ बनवत आहे मी 17/9 बनवत आहे 2025 आणि ही परीक्षा कधी होऊ घातलेली आहे 23 नोव्हेंबरला। 23 नोव्हेंबर म्हणजे आपल्या जवळ जेमतेम 65 दिवस, वरचे 4-5 दिवस सोडून द्या, 2 महिने आहेत। आणि इतकाले पुस्तक जर आपण बघितले तर कोणतं पुस्तक वाचायचं आणि कोणतं पुस्तक नाही वाचायचं, सर्वात अगोदर अभ्यासक्रम काय आहे हे नीट समजून घेणं गरजेचं आहे। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे की आपला अभ्यासक्रम क्लिअर करून घेणार आहे की बा पेपर 1 ला काय आहे, पेपर 2 ला काय आहे आणि कोणती पुस्तके वाचावीत जेणेकरून आपण ही परीक्षा पास करू शकतो। मित्रांनो, अगदी नम्रपणे सांगू इच्छितो की ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे। म्हणजे शिक्षक होण्यासाठी आपल्याला जी पात्रता धारण करायची आहे, आपण 10वी झालो, 12वी झालो, डीएड झालो, बीएड झालो, तेवढं करून देखील अजून आपल्याला एक चाळणी परीक्षा लागलेली आहे, ती म्हणजे टीईटी। या चाळणीने कित्येक निष्पाप लोकांचा जीव घेतलेला आहे। उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही आता पाहू शकता की गेल्या काही दिवसांमध्ये काही लोकांनी सुसाईड केलेले आहे आणि आपला जीवनयात्रा संपवलेली आहे। मित्रांनो, हात जोडून विनंती आहे तुम्हा सर्वांना की एवढं काही गंभीर हा प्रकरण नाही आहे असं मी तुम्हाला म्हणतो, कारण एवढं काही अवघड नाही आहे। म्हणजे पहा, सोपं आहे पण ॲक्युरेसी नाही आहे। काय सगळंच सोपं वाटते पण ॲक्युरेसी नाही आपल्याकडे। अवघड वाटते ना, अवघड वाटते पण इम्पॉसिबल थोडी आहे। इट इज नॉट इम्पॉसिबल। अवघड आहे कारण आपण आता काही लोक सेवेमध्ये आहेत, काही लोक सेवेत जाऊ इच्छित आहेत, मग थोडंसं अवघड आहे पण अशक्य नाही आहे। त्याच्यानंतर स्टडी मटेरियल मी आताच तुम्हाला एवढी मोठी पुस्तकं दाखवलेली आहेत, तर त्याच्यातले कोणतं पुस्तक घ्यावं, कोणतं पुस्तक डिटेल वाचावं आणि हे सगळं मी तुम्हाला 2 मिनिटाच्या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो खरोखर ऑनेस्टली सांगतो की एवढं सांगू शकत नाही 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये। थोडा तुमचा वेळ घेतो आणि ऑनेस्टली सांगतो की व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडंफार तरी तुम्हाला काहीतरी यातून समाधान झालं आहे असं नक्की वाटेल। नाही वाटलं तर पुढच्या वेळेस व्हिडिओ बघू नका। पण काय की आपल्याला या व्हिडिओमधून काहीतरी मिळालं पाहिजे असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। त्याच्यामुळे चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे पुढचे जे काही व्हिडिओज बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल। आता इथून पुढे मी तुमच्या सोबत राहणार आहे मित्रांनो, मार्गदर्शक म्हणून नाही, तुमचा एक मित्र म्हणून, तुमचा लहान भाऊ म्हणून किंवा मग एखादा आहे ना अननोन पर्सन म्हणून मी तुमच्या सोबत राहणार आहे। उद्देश एवढाच आहे की तुम्ही देखील ही परीक्षा पास व्हावी आणि आपलं शिक्षक बनायचं स्वप्न पूर्ण करावं। कारण स्वप्न प्रत्येकाचे असतात, प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतात असं नाहीये, आहे की नाही, पण प्रयत्न आपल्या हातात असतात आणि आपण शेवटपर्यंत प्रयत्न केलेच पाहिजे, आहे की नाही। तर मग आशा आहे तुम्ही व्हिडिओ जरी लांबला ना तरी माझ्यासोबत राहा आणि मी जे काही आज सांगणार आहे तेवढं शांतचित्ताने ऐकावं। काही तुम्हाला ऑब्जेक्शन वाटले, काही माझं चुकलं तर तुम्ही त्याच्या कमेंट्समध्ये मला सांगा आणि तुम्हाला काही अडचणी वाटल्या तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की नोंदवा।
आज आपण काय क्लिअर करणार आहोत हे बघा. इथे पेपर पहिला जो आहे ना तो कोणासाठी आहे हे सगळ्याला माहिती आहे. 1ली ते 5वी या वर्गांकरिता, ज्याला आपण प्राथमिक स्तर म्हणतो है ना. प्राथमिक स्तरावर शिक्षक होण्यासाठी आपल्याला पेपर 1 पास करायचा आहे. आताच दाखवला, पुन्हा दाखवून पुन्हा है ना प्रॉब्लेम क्रिएट होतील किंवा मी ना सर्टिफिकेट दाखवून मोठेपणा करतो. मित्रांनो, असा माझा काहीच उद्देश नाहीये. सर कसे आजच्या काळामध्ये कोणी येऊन माहिती सांगून चाललं जाते, पण त्याने ते अभ्यास केलेला असेल तर ते ज्ञान आपल्या कामाचं असते ना, म्हणून मी ते दाखवलं, पुन्हा दाखवणारही नाही. बघा आता भाषा 1, प्रथम भाषा जी तुमची मातृभाषा आहे ते तुम्ही निवडली, तो सोपं जाते. मी काय केलं, माझा अनुभव सांगणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं हे तुम्ही माझ्या अनुभवावरून जर समजून घेतलं तर चांगलं होईल. मी काय केलं होतं, प्रथम भाषा मराठी निवडली मित्रांनो. आणि द्वितीय भाषा, आता हिंदी भाषा मी निवडू शकलो असतो, पण मी इंग्लिश भाषा निवडलेली आहे, कारण सेकंड लँग्वेज मी इंग्रजी निवडलेली आहे. त्याच्यानंतर इथे तिसरा विषय बघा, इथे आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असं त्याचं नाव आहे. त्याला कोणी CDP म्हणते, मी शॉर्टकटमध्ये CDP लिहून ठेवलेलं आहे. बाल मानसशास्त्र म्हणजे बालकाचं मानसशास्त्र, आणि आपण शिक्षक होणार आहे, मग आपल्याला अध्यापनशास्त्र आवश्यक आहे. नाही तर मग जुन्या काळामध्ये आपलं होतच ना, छडी लागे छमछम विद्या ही घमघम. खरी गोष्ट आहे, छडीच्या धाकानं विद्यार्थी अभ्यास तर करायचे. आजकाल छडीचा काळ गेलेला आहे. विद्यार्थी शाळेत शिकतायत, पण गुरुजी मारू शकत नाहीत, आणि मारून अभ्यास करावा असं मी म्हणत नाही, पण थोडासा अभ्यासाचा धाकही त्यांच्यावर असणं गरजेचं आहे ना. मग हे अध्यापन करताना जर आपण जुन्या काळातली ती संकल्पना आणली की छडी लागे छमछम हाना छड्या, तर अशाने जर सगळेच हुशार झाले असते तर मग प्रत्येकाच्या हातात छडी असते, आहे की नाही. मग मुलं ही उमलती फुलं आहेत, आहे की नाही. मुलं हे मातीचा गोळा आहे. पा संकल्पना कशा बदलत गेल्या. मी शहाणपणा नाही शिकवते, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, तुमचा लहान मित्र म्हणूनच तुम्ही माझ्या ह्या गोष्टी ऐकल्या तर बरं होतील. कारण एक गाईड म्हणून जर मी तुम्हाला सांगत बसलो तर तुम्हाला असं वाटेल की मी काहीही कसा बोलतोय. मित्रांनो बघा, ही संकल्पना बदलत गेली, आणि ही संकल्पना बदलत जाताना आधी लहान मूल म्हणजे मातीचा गोळा होता, त्याच्यानंतर लहान मूल म्हणजे सुगंधी फुल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलते, लहान मूल म्हणजे विद्यार्थी म्हणजे सुगंधी फुल आहे की नाही. फुलं हे उमलती फुलं आहेत, मुले म्हणजे उमलती फुले. अशा गोष्टी बदलत गेल्या. जसं जसं शिक्षणशास्त्र विकसित होत गेलं तसं तसं बालमानसशास्त्राचा अभ्यास हा शिक्षकाला करणं गरजेचं ठरलेलं आहे. आणि हे रिसर्चर्सनी आता आपल्याला येणार आहे पहा, तुम्हाला इकडे याच्यामध्ये खूप मजेदार गोष्टी येते. बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र एवढं मजेदार आहे की कोणी मांजरावर प्रयोग केले. अध्ययन कसं होते तुम्ही शिकलेले आहात, सगळे शिकलेले लोक आहेत. अध्ययन कसं होते हे पाहण्यासाठी कोणी मांजरावर प्रयोग केले, कोणी उंदरावर प्रयोग केले, आहे की नाही, कोणी माकडावर प्रयोग केले. आणि हे प्रयोग करणारे लोक शास्त्रज्ञ है ना, सायंटिस्ट. या सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळे आपले निष्कर्ष मांडले. मग त्या निष्कर्षाला नाव काय करायचं तर उपपत्ती. मित्रांनो, उपपत्ती म्हणजे त्यांनी त्यांच्या थेरीज मांडलेल्या आहेत. आणि मग आता बांदुराची थेरी आहे, पियाजेची थेरी आहे, स्किनरची थेरी आहे, थॉर्नडाईकची थेरी आहे, पॅव्लॉवची थेरी आहे, अशा अनेक थेरी आहेत. मग आता ह्या थेरीज जर वाचत बसलो तर अख्खा मानसशास्त्र सगळा 30 मार्काचा आहे, आणि त्याच्यात काही सगळ्या थेरीज येणार नाहीत आपल्याला. म्हणून काय वाचायचं, कसं वाचायचं, किती वाचायचं, हे बी आपण याच्यामध्ये एकाच व्हिडिओमध्ये डिस्कस होणार नाही. स्टेप बाय स्टेप एक एक विषयाला जसं आपण उघडणार तसं तसं त्याच्यामधून ती माहिती आपल्याला घ्यायची आहे. मित्रांनो, थोडं इन्फॉर्मल वेनेच घेऊया. कसं आहे की 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये, 4 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये, 6 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हे होणार नाहीये. कोणता ऑनलाईन क्लास मी कधी लावलेला नाहीये. कारण आणि हो, महत्वाचं म्हणजे आय एम अ वर्किंग पर्सन. तुम्ही देखील असणार आहे. ज्या माता भगिनी आहेत त्यांना देखील दिवसभराचे कामं असतात, कोणी ड्युटी करणारे आहेत. मग एवढं सगळं सांभाळून 60 दिवस राहिलेत. या 60 दिवसात नेमके आता पुस्तकं कोणते वाचायचे, आणि एवढे सगळे पुस्तकं वाचून त्यातलेच प्रश्न येणार आहेत का? नाही. म्हणून मी एकदम व्यवस्थित पद्धतीत तुम्हाला सांगतो की याच्यात आहे ना डिटेल तुम्हाला पुस्तकं नाही वाचलीच चालतात, पण कन्सेप्ट समजून घ्या, त्याच्या मागचा उद्देश, त्याच्या मागची थीम समजून घ्या. एवढं जरी समजले ना, तुम्हाला पास करायची आहे मित्रांनो परीक्षा. तुम्हाला MPSC क्रॅक नाही करायची आहे, आपल्याला STI क्रॅक नाही करायची आहे.
है ना. आपली ही शिक्षक भरती पूर्व परीक्षा आहे. आपली भरती पूर्व परीक्षा, भरतीची परीक्षा ती तर लय दमदार आहे. TAIT, टीचर्स aptitude अँड इंटेलिजंट टेस्ट, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी. मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी पुढे आहे आपली. ही फक्त पात्रता परीक्षा आहे. आपण त्याच्यात काय होणार आहे, शिक्षक भरती करण्यासाठी पात्र झालो. आता मग द्या टेट. किती चाळण्यातून येऊन राहिला शिक्षक पहा. आणि एवढ्या चाळण्यातून आलेला शिक्षक मग तो विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीला आपल्या विद्यार्थ्याला घडवायला निघणार आहे. आपली अध्यापन पद्धती कशी आहे? मानसशास्त्राचाच प्रश्न आहे. पहिली शिक्षक केंद्रित होती की नाही, आता विद्यार्थी केंद्रित. काही काही शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या मनाला दुखू नये याची पण आपल्याला काळजी घ्यायला प्रत्येक शाळेत घ्यावं लागते. आणि विद्यार्थी अभ्यास करायचा पत्ता नसते. मग त्या शिक्षकाने विद्यार्थी घडवणं हे गरजेचं आहे. विद्यार्थी स्वतः घडायला तयार आहे का? मग जुनी संकल्पना होती मातीचा गोळा, शिक्षक आकार द्यायचा छडी लागून आणि ते गोळा मस्त बनायचा. पण आता छडी बी हाणता येत नाही आणि घडवायचं पण आहे, पाणी टाकायचंय, मग ते फूल उमललं पाहिजे. बघा मित्रांनो, असंगत असं काहीही बोलणार नाही. मजाकच्या भावनेमध्ये थोडाफार एखादा शब्द मागे पुढे गेला असेल तर कृपया ऍडजस्ट करून घ्या, कारण आपण इथे आपल्या अध्यापन पद्धतीविषयी चर्चा करून राहिलो. आणि अध्ययन हे 2 प्रकारचं असते. मी इनडायरेक्टली तुम्हाला ह्या गोष्टी सांगून राहिलो बरं का. आपण मानसशास्त्रावर चर्चा करून राहिलो. व्हिडिओ मोठा झाला तर चालते, कृपया शेवटपर्यंत पहा. मानसशास्त्र काय सांगते? अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र. आपल्याला इथे कोणचं आहे? बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. म्हणजे बालकाची सायकोलॉजी समजून घेण्याची. वी हॅव टू अंडरस्टँड द चिल्ड्रन सायकोलॉजी. त्याची वय, त्याची अध्ययन क्षमता आहे ना, त्याच्या मानसिकतेचा स्टडी करायचा आपल्याला. आणि हे आपलं चालता बोलता जेव्हा आपण शिक्षक असतो ना, तर हे सगळा अभ्यास झालेला असते मित्रांनो. म्हणून फार मोठे पुस्तक नाही जरी वाचले ना, परीक्षेचं स्वरूप हे खूप मॉडरेट आहे. हे स्वरूप मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी शेवटपर्यंत पहा. बघा, आता मी थोडं कंट्रोलमध्ये घेतो आणि समोर सांगतो. बघा, हे बालमानसशास्त्र झालेलं आहे. याला 30 मार्क आहेत, याला 30 मार्क आहेत. इथे मानसशास्त्राला आहे ना, बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र CDP 30 मार्क आहेत. त्याच्यानंतर गणित. आता गणित म्हटलं ना, आता मला एक पुस्तक दाखवतो. कुठे गेलं ते पुस्तक याच्यावर एक ठेवलेले जरा. हे आहे आदरणीय सतीश वसे सरांचं पुस्तक. खूप छान आहे बा. एवढं डिटेल आहे, इतक्या गणिताच्या मेथड आहेत याच्यामध्ये, सगळ्या क्लुप्त्या आहेत याच्यामध्ये. हे जर आपण सोडवत बसलो ना, एवढं मोठं पुस्तक आता अभ्यास करायला आपल्याजवळ 60 दिवस आहेत पहा. म्हणून थोडं समजून घ्या. याच्यामध्ये बेसिक क्वेश्चनच विचारले जाणार आहेत. सगळ्या काही तुम्हाला सूत्र क्लुप्त्या पाठ असले पाहिजे असं काही नाही आहे ना. गणित आहे का? गणिताचा अभ्यास हा पहा. गणित गटासाठी एकूण काय 60 गुण दिलेले. इकडे हे गणित आहे ना. इकडे या गणित आणि विज्ञान दोघायला किती गुण आहेत? 60 आहेत. आणि इकडे पण गणिताला आहे ना 30 गुण दिलेले आहेत पहा. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12. आणि हे परिसर अभ्यास 30 मार्काचा. 3 5 15, 150 गुण, 150. टाइम 2.5 तास. 2.5 तास म्हणजे किती? हे 2 तास आहे, 2 12, 120 मिनिटं. आणि हे 30 मिनिटं, 150 मिनिटं. 150 मिनिटात 150 प्रश्न. काहीच अवघड नाहीये. कारण मराठीचे प्रश्न सोडवत असताना उतारे आहेत. उतारा वाचला की पटापट 5 प्रश्न होणार. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, संधी, विग्रह आहे की नाही. त्याच्यानंतर लिंग परिवर्तन करा, वचन, एखादे कवी आहेत त्यांचे टोपण नाव दिलेले असतील, एखादं पुस्तक कोणी लिहिलं आहे की नाही. अभ्यास म्हणजे पुस्तकी किडा बनवून नाही करायचा. आता परीक्षेचा टाइम कमी असते आणि याच्यातून फक्त आपल्याला परीक्षेत काय विचारलं जाऊ शकते त्या पद्धतीची तयारी करायची. हे झालं 150 गुण, 2.5 तास म्हणजे 150 प्रश्न, 150 मिनिटं आहे की नाही. याचं पण आता स्ट्रॅटेजी ठरवणार आहे. ती स्ट्रॅटेजी मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन. पहा पेपर 2 पहा. आता आपल्याला 6वी ते 8वी ला शिकवायचं आहे. कोणाला शिकवायचं आहे? 6वी ते 8वी.
तर 6वी ते 8वी म्हणजे उच्च प्राथमिक, खूप मजेदार आहे शिक्षण क्षेत्र आपलं, आहे की नाही. त्याचे स्तर पाडलेले आहेत, NEP आलेली आहे. NEP म्हणजे न्यू एज्युकेशनल पॉलिसी. इथे पण मराठीच घेतलेलं आहे पहिला. तुम्ही कोणतेही घ्या, तुमची जी काही प्रथम भाषा असेल. दुसरं इंग्रजी घ्या. भाषेचा अभ्यास करताना कोणते, आता याच्याविषयी कोणते पुस्तक आहेत पहा. आता मराठी आणि इंग्रजीसाठी चांगले पुस्तक आहेत, खूप फेमस पुस्तक आहेत मराठीसाठी. हे बघा, हे कोणतं आहे दिसतंय ना, हे मराठी व्याकरण आहे ना, आदरणीय बाळासाहेब शिंदे यांचं मस्त पुस्तक आहे बरं का, वाचू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण कोणाचं आहे, लेखक बाळासाहेब शिंदे आहेत, त्यांनीच लिहिलं आहे. आणि त्यांचं मोठं चॅनल पण आहे, त्यांचे क्लासेस पण आहेत. हे बा, तुमच्यावर डिपेंड करते, तुम्हाला क्लासेस लावायचे क्लासेस लावा, कारण वाईट काहीच नाहीये. कोणत्याही गोष्ट आपल्याला विद्यार्थी घडवायचा आहे ना, तर त्या विद्यार्थ्याने सेल्फ स्टडी करावं लागते की नाही. एकाकडून शिक्षकाने किती ज्ञान दिलं तरी ते घेत नसते. तसे आज आपण ही परीक्षा देऊन राहिलो म्हणजे आपण आता विद्यार्थी झालो, तर विद्यार्थ्यासारखं आपल्याला पुस्तक वाचायची तयारी ठेवावं लागणार आहे. मग याच्यात आपण स्ट्रॅटेजी काढणार आहे मित्रांनो. कशी, हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी एखादी स्ट्रॅटेजी, ज्या शिक्षिका म्हणून काम करतात दिवसभर आणि घरी येऊन घरचं काम करून अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी पण काहीतरी नियोजन करावं लागणार आहे. जे पुरुष आहेत दिवसभर काम करणारे आहेत, है ना, इतर कामं करून मग नंतर अभ्यासाला वेळ द्यायचा, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी. जे फुल टाइम आहेत, आता जे काही नवीन यंगस्टर्स आहेत त्यांनी फुल टाइम स्टडी करू शकतात मध्ये, त्यांची स्ट्रॅटेजी फुल टाइम असली पाहिजे. पहा मित्रांनो, दिवसभर तुम्ही डिटेल अभ्यास केला ना, या परीक्षेत बेस्ट मार्क घेऊ शकता. हे नंतरचं मराठीचं पुस्तक आहे, मोरावाळंबे एक नंबर आहे. पहिलेच पासून मोरावाळंबेच हे डिटेल मराठीसाठी. व्याकरण म्हटलं तर मोरावाळंबेच. इंग्रजी झालं, मराठी झालं. बालमानसशास्त्रासाठी काय वाचायचं तुम्हाला माहिती आहे का, डीएडला होतो आपण, आहे की नाही, बीएड केलंच ना आपण. मग ते काय बिना वाचल्याचं थोडी केलेलं आहे. हे के सागर, कोणाला ज्यांना माहिती त्यांनीच लाईक करा मित्रांनो. के सागरची जादूच निराळी, कारण ह्या के सागरला मी खूप म्हणजे मनापासून वाचलेलं आहे. मी MPSC ची अभ्यास करायचो, इमानदार आहे ना, आता मनातलं बोलून राहिलो, काही मोठेपणा नाही, कृपया याला जसं आहे ना थोडंसं समजून घ्या माझी भावना. के सागरचे एवढे छान पुस्तक आहे, एवढं डिटेल नॉलेज आहे मित्रांनो. बघा, अजून एक दाखवतो के सागरचं पुस्तक. हे कला शाखा घटक, MPSC, PSI, STI असिस्टंट पूर्व परीक्षा, याला अरे हे काय दिलेलं आहे आपल्याला, सामाजिक शास्त्र आहे ना हे. इकडे परिसर अभ्यास आहे, इथे एन्व्हायरमेंटल स्टडी आहे. आधी सामाजिक शास्त्राबद्दल बोलून राहिलो, इकडे सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्राची काही व्याप्ती थोडी नाहीये. सामाजिक शास्त्र म्हणजे समाजाचा ना अभ्यास करणारे शास्त्र. मग जुन्या काळातही समाजाचा अभ्यास झाला, मग इतिहास आज रोजी चालूच आहे ना. भौगोलिक रचना, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र म्हणजे पंचायत राज, तिकडे ते घटना तयार झाली आपली. सांगा बरं, कमेंटमध्ये लिहा मित्रांनो. गर्व नाही हा, कमेंटमध्ये लिहा की आपलं संविधान कधी तयार झालं. सांगा बरं, 1 2 3 4 5, टाइम अप. आपलं संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला तयार झालं. कोणी म्हणेल सर 1950 ला, नाही, 26 नोव्हेंबर 1949 ला रेडी झालं, 26 जानेवारी 1950 ला लागू झालं. मित्रांनो, आपल्याकडे भरपूर टॉपिक्स आहेत ज्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. मग आता एवढ्यामध्ये गॅप काऊन ठेवला त्यांनी, कारण नाही ना, जुन्या काळात जेव्हा जवाहरलाल नेहरू यंग होते का नाही, त्यावेळेस त्यांनी 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून जाहीर केला. हा, इंडिया इज इंडिपेंडंट कंट्री. आता पहा, इंग्रजाचं राज्य देशात चालूच आहे. इंग्रज भारतातून गेलेच नाही. आणि इंडिया इज इंडिपेंडंट कंट्री 26 जानेवारी 1930 हा जो दिवस आहे त्यांनी काय केला, स्वातंत्र्य दिन म्हणून सेलिब्रेट करायला सांगितला पूर्ण भारतभर. कारण आंदोलनच तसे चालू होते त्या काळात. 1930 महात्मा गांधीजींचं सविनय अवज्ञाभंग, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. बरं ठीक आहे, ते सगळं आपण डिटेल घेणार आहे. माझ्या आवडीचा विषय आहे म्हणून मी थोडं मध्ये बोलून राहिलो. मित्रांनो, पुन्हा एकदा व्हिडिओ थोडा वाढलाय तर मला माफ करा, कारण 2-4 मिनिटात आपण हे काही डिटेल डिस्कस नाही करू शकत. सामाजिक शास्त्र, मग आता तुम्ही के सागरचं पुस्तक घ्यायचं का, काय आवश्यकता नाही. हिस्ट्री सांगतो, 1ली ते 5वी पर्यंतचे इतिहास भूगोल वाचायचो पहिल्या पेपरसाठी, आणि 6वी ते 8वी साठी 8वी पर्यंतचे इतिहास भूगोल नागरिक शास्त्र आहे ना,
त्याच्यातले पुस्तकं वाचायचे, फटाफट शालेय पाठ्यक्रमाचीच पुस्तकं वाचायचे. फार लय मोठे आता एवढा पुस्तकं वाचत बसलं ना तर आपली नाही तर टीईटीच्या नादात STI आणि PSI चीच परीक्षा निघून जायची. त्याच्यामुळं आपल्याला टीईटीची तयारी करायला लागलो आपण त्या पद्धतीनं अभ्यास करायचा, जास्त मोठा अभ्यास नाही करायचा. मग जास्त मोठा जर अभ्यास झाला तर मग टीईटी देऊन दुसरी पण परीक्षा द्यायची तयारी ठेवायची. आता हे झालं इथपर्यंत. कोणचे 1ली ते 5वी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र ही पुस्तकं वाचायचंय आणि त्याच्यातून आपली तयारी करायची. आणि याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल म्हणून रेफर जरूर करा. असं नाही की बा आता हसी मजाक मध्ये सांगून राहिलो म्हणून तेवढंच वाचून चाललं जायचं. आणखी नाही वाचायचंय. करंट अफेअर्सवरही लक्ष ठेवावं लागते, कारण शिक्षक पात्रता परीक्षा आहे. ते काही निवळ पुस्तकातलं नॉलेज थोडी विचारणार आहे. त्याच्यात आपल्याला उपयोजनात्मक प्रश्न भरपूर येणार आहे. आता उपयोजनात्मक प्रश्न काय असतात याच्यावर जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट्समध्ये. हे उपयोजनात्मक प्रश्न आले म्हणजे आपण उत्तर, आणि विशेष म्हणजे 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे. 1, 2, 3 नाही 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शन मधून एक निवडायचा आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? मग टेन्शन घ्यायचं का? अजिबात घेऊ नका. आलं टेन्शन तर व्हिडिओला कमेंट करा आणि टॉपिक सांगा बिनधास्त इमानदारीच्या. मी तुम्हाला त्या टॉपिकवर मला जसं समजलं तसं मी समजून सांगायला तयार आहे. ओके. आता सामाजिक शास्त्र झालं, याच्यावर भरपूर बोललो आणि भरपूर बोललो म्हणून याला वेटेज पण जास्त देऊ आपण देऊ म्हणजे त्यांनीच दिलेले. आयदर दिस ऑर दॅट. गणित किंवा विज्ञान. काही विद्यार्थी गणित किंवा विज्ञान निवडलं तर त्याला हे 60 मार्क भेटणार आहेत. हे पहा CDP इथे 30 मार्क, इथे 30 मार्क, CDP ला 30 मार्क. हे झाले 90 आणि 90 आणि 60 हे झाले 150 है ना. 9 6 15 150 मार्क झाले. तेच पुन्हा पेपर सकाळी एक आहे आणि एक दुपारी आहे की नाही. मग एक तर गणित विज्ञान घ्या. गणित विज्ञानचंही तसंच काही जास्त फार. आता थांबा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इथं काय सांगितलं? परिसर अभ्यास म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडी. एन्व्हायरमेंटल स्टडीसाठी अजून एक पुस्तक आहे. थांबा एकदा हे काढतो. ठेवायला थोडी अडचण आहे, पडून राहिलं. एन्व्हायरमेंटल स्टडीसाठी खूप छान पुस्तक आहे. भस्के सर आहे ते, संतोष भस्के सर. 5वी ते 10वी पर्यंतचे विज्ञानची पुस्तकं वाचले तरी कव्हर होते, पण आपल्याजवळ पुस्तकं आणायला वेळ नाही. मग भस्के सरचं पुस्तक घ्या, हे की नाही. याच्यात पहा सगळं विज्ञान त्यांनी व्यवस्थित कव्हर केलेलं आहे. ते वाचून घ्यायचं. रक्ताभिसरण संस्था आहे ते एक सगळं नजरेत घालून, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, हे की नाही. हे बघायचं. चांगले डायग्राम वगैरे आहेत, हे वाचा. किंवा मग आजकाल जे मार्केटमध्ये ट्रेंडिंग चालू आहे, आजकाल ट्रेंडिंग चालू आहे ते पाहू शकता. पण लक्षात घ्या कोणत्याही पुस्तकाच्या मागे पळत बसायचं नाही आहे. बेसिक पुस्तके है ना, 6वी ते 8वी, 5वी ते 5वी, जास्तीत जास्त 10वी पर्यंत जायचं, वाचून घ्यायचं. त्याच्यावर नाही जायचं है ना. 12वी पर्यंत जाऊन वाचले तरी चालते, कारण सायन्स येते. हे झालं सायन्स. गणितासाठी पण तसंच मूलभूत संबोध. याचा बुद्धिमत्ता नाही बरं का, तिकडे मज्जा आहे आपली. कुठं? ते जे आज मी टाकला ना व्हिडिओ त्याचा, TIT. आणि ही विशेष म्हणजे TIT पाहिजे याच्यानंतरची दुसरी पायरी आहे. आपल्याला पहिली पायरी चढून मस्त दुसऱ्या पायरीवर चढायसाठी तयार व्हायचं. पहिली पायरी चढली ही की दुसरी पायरी आपण चढू. ती तर ऑनलाईन परीक्षा आहे. ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन परीक्षेत इथं तरी पेपर आपल्याला हाताने पलटता येणार आहे, रफ वर्क करता येणार. ऑनलाईन परीक्षेत माऊस इकडे करा तिकडे करा, याच्यातही वेळ जाऊ शकते ना. म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आहे की नाही. प्रॅक्टिस करायची, होऊन जाते सगळं. तर आता पहा बरं झालं का एवढं कव्हर आपलं आजच्या व्हिडिओमध्ये. पेपर 1 1ली ते 5वी प्राथमिक स्तर, मराठी, इंग्रजी, त्याच्यानंतर मानसशास्त्र, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. गणित 30 मार्क, परिसर अभ्यास 30 मार्क, एकूण 150 गुण 150 मिनिटं. पेपर 2 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तर, भाषा 1 मराठी, भाषा 2 इंग्रजी. अर्थातच तुम्ही तुमची लँग्वेज तुमच्या पद्धतीने निवडू शकता. CDP मजेदार सब्जेक्ट आहे. याच्यावर आहे ना मला चांगले चांगले व्हिडिओ बनवायचे आहेत. तुम्ही फक्त चांगली तयारी करून या, म्हणजे ऐकण्याची. थोडा वेळ द्या मला एक्सप्लेन करायला, कारण आपले काय ऑनलाईन कोचिंग क्लासेस आहेत का? नाही. मग मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनच भेटणार आहे. मग व्हिडिओ एवढा मोठा बनणार, थोडा अपलोड करणार. तर तुम्ही येऊन जर 1-2 मिनिटात निघून गेले तर पुढे जे मला सांगायचं ते राहूनच जाईल ना मित्रांनो. म्हणून थोडंसं समजून घ्या. हळूहळू मी काय करेल,
अवांतर टॉपिकवर बोलणं कमी करून पॉइंट टू पॉइंटच तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. पण हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता, आपल्याला लक्षात घ्या. सिलेबस वगैरे, पुस्तके कोणची, तर अर्थातच ही तुम्हाला पुस्तकं समजली असतील. आता आपल्याकडे 60 दिवस आहेत. 60 दिवसामध्ये आपल्याला विषय मोजू का? हे पहा, हे 5 आणि हे 4. हे 9च नाहीयेत. सामाजिक शास्त्र जर टॅब ओपन केला की त्याच्यात हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स आहे ना, राज्यघटना, पंचायत राज, हे सगळं ओपन होणार आहे ना. त्याच्यानंतर सायन्सची टॅब उघडली की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मग सगळ्या याच्यावर प्रश्न असणार आहेत. मग याचा अर्थ काय की जास्त टेन्शन नाही घ्यायचं. गणिताची पुस्तकं दाखवायचे राहिले होते. मॅथ्स मॅजिक आहे किरण सरांचं, किंवा लेखक नितीन महाले यांचं एक छान पुस्तक आहे. हे बुद्धिमत्ता चाचणीचं सध्या काही काम आहे ना. फक्त गणितासाठी तुम्ही पहा. गणिताचं जे काही पुस्तक असेल ते तुम्ही घ्या आणि त्याचा तुम्ही बेसिक स्टडी करा. आणि जास्त अवघड गणित सोडत बसू नका बरं का. सोपे सोपे गणित सोडवायचे. आणि क्रायटेरिया काय आहे? ओपन 60 मार्क, 60%. आणि दुसरं काय? कॅटेगरी. कॅटेगरीला 55%. मग एवढे मार्क घ्यायचे आपल्याला, 150 पैकी 60%. काढा बरं पर्सेंटेज. सगळं काढून बसलेले आहेत बा तुम्ही, हुशार आहेत विद्यार्थी बरेचसे. मी मजाकमध्ये तुमची परीक्षा नाही घ्यायला, असं काही गलतफहमी नाही करायची. 15 का 90. ओपनला 90 गुण घ्यायचे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 90 पेक्षा पण कमी घ्यायचे. कारण काय की 5% अजून कमी त्याच्यातले आहे की नाही. मग मित्रांनो, अभ्यास करणं अवघड नाहीये. शांतचित्तानं फक्त ऑब्झर्वेशन करायचं. कोणता स्टडीला टॉपिक आहे ना, त्याच्यावर आपले मत जे आहेत ना, ओपिनियन स्ट्रॉंग ठेवायचे. एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटते, असा जरी विचार करून पेपर सोडवला तर आरामात आपलं पासिंग पर्यंत जातो आपण. आणि आपल्याला फक्त परीक्षा पास करायची आहे, त्याची मेरिट यायची गरज नाही आहे की नाही मित्रांनो. शेवटी चूकबोल माफ करा. काही बोलण्याच्या ओघात कमी जास्त झालं असेल तर आय एम सॉरी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि 9-10 जणांना, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर येतील. चॅनल थोडंसं जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर मग आपल्या व्हिडिओचा फायदा जास्त मित्रांना देखील निश्चितपणे होईल, आहे की नाही. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर करायचा हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.